नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करत आहोत थापी वडी। त्यासाठी आपण बेसन पीठ, तिखट आणि मीठ टाकून हा गोळा करून घेतला आहे। बेसनाचा घट्ट आपण असं मळून घेतलेला आहे आणि यापासून आपण 3 ओशे गुंडे करून याच्या अशा गोल असे ह्या पोळ्या करून घेतल्या आहेत। असं गोल उंडे करून घेतलेत आणि आता आपण याच्या पोळ्या लाटून घेणार आहोत। तर अशी मोठी पोळी लाटायची, कारण उंडा मोठा आहे। पाव किलो बेसन पिठात मध्ये 3 मोठे उंडे होतात। तर आपण ह्या पोळ्या छान आता लाटून घेऊया। पहा, मी परातीवर लाटते। परातीला खाली तेल लावून घेतलं आहे, लाटण्याला पण तेल लावलं आहे आणि आपण अशी ही पोळी छान लाटून घेतलेली आहे। जास्त पातळ लाटायची नाही किंवा जास्त जाड पण ठेवायची नाही। आणि अशी लाटून झाल्यावर आपण यावर गरम मसाला घालणार आहोत। आपल्या घरचा गरम मसाला घ्या किंवा कुठलाही मसाला घेतला तरी चालेल, कुठल्याही ब्रँडचा, असं काही नाही। गरम मसाल्यामुळे याला छान चव येते आणि असं छान चुणचुणीत असं हे लागते। आपण सर्वीकडे एकसारखा गरम मसाला पसरून घेऊन ते पोळीवर थोडा दाबून घ्यायचा, त्यामुळे ह्या पोळीला चांगला चिकटला जातो। आता आपण लाटी वडी करतोय म्हटल्यावर कारळ्याची चटणी गरजेचीच आहे। तर आपण यामध्ये कारळ्याचा कूट, चटणी म्हणजे कारळ्याचा कूट आपण टाकून घेत आहोत आणि तो पण सर्वत्र पोळीवर एकसारखा पसरून घेत आहोत। पहा, आणि थोडं थोडं मधून मधून दाबत आहोत। कारळ्याचा कूट सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरून झाल्यानंतर आपण आता यावर लसूण आणि खोबऱ्याचा मसाला पण घालणार आहोत। आपल्याला सुकं खोबरं 1 वाटी किसून घेतलेलं आपण आणि कुटून घेतलं आहे। तसंच जवळजवळ आपण एक 7 ते 8 कुड्या सोलून वाटीभर मोठी वाटी लसूण सोलून घेतला आणि तो ठेचून घेतला आहे। आणि हे खोबरं आणि लसणाचं मिश्रण आपण यावर एकसारखं सर्वीकडे पसरून घेत आहोत। यामुळे या थापी वडीला खूप चव येते। लसूण आणि खोबऱ्याचं प्रमाण पण व्यवस्थित असलं पाहिजे, तरच आपली वडी खूप छान होते। तर आपण सर्वीकडे एकसारखा व्यवस्थित हा मसाला पसरून घेत आहोत आणि मध्ये मध्ये थोडं दाबून पण घेत आहोत। आणि आपण हे सर्व छान पसरून घेतल्यानंतर आपण त्याचा रोल करणार आहोत। तर आपण रोल करताना मधून मधून दाबून घेत आहोत व्यवस्थित, कारण मध्ये हवा राहिली नाही पाहिजे। जर आपल्या या रोलमध्ये हवा राहिली तर आपली वडी फाटेल किंवा ते सगळं मसाला बाहेर येईल। त्यासाठी रोल करताना पण विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। मध्ये मध्ये करून आपण असं दाबून घेत आहोत, तोंडाकडचा भाग पण व्यवस्थित दाबून घेत आहोत। अशा प्रकारे आपण हा रोल करून घेतलेला आहे। आणि आता आपण या रोलला मासवडीसारखा त्रिकोणी आकार देणार आहोत। असं दोन्ही हाताने आपण प्रेस करून असं केलं की ओपन होतं। आपण अपोजिट साईडने नेहमी ओपन करायचं आणि रोलची दोन्ही तोंडं आपण मधून बंद करून घेतो आहोत। पहा, तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित छान ह्या रोलला आकार करून देतोय। मासवडीला ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीनं या आपण रोलला करून घेतो आहोत। आता आपलं परातीच्या बाहेर जात आहे म्हणून आपण हे सुरीने कापून घेऊया। परातीच्या पुढे जात आहे तर आपण ह्याला मध्येच कापून मग परत थोडंसं आपण परत पातळ करून घेणार आहोत। एक भाग बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या भागाला आपण थोडंसं पातळ करून घेऊया। वरचा पापुद्रा हा बेसनाचा हा थोडा पातळ असला पाहिजे आणि मसाला सर्वत्र इवन पसरला पाहिजे, त्यामुळे वडी अशी छान लागते। सर्वत्र मसाला पसरल्यावर वडीची चव खूप छान होते आणि आपण पीठ खाल्ल्यासारखं पण वाटत नाही। हे करताना विशेष काळजी घ्यायची की आपली वडी व्यवस्थित थापली गेली पाहिजे, ही महत्त्वाची टीप आहे। आणि थोडं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला चिटकत नाही। आणि आता आपण हे सुरीने किंवा उलाटण्याने कापून घेऊया। तर आता मी दुसरीकडे हा दुसरा रोल करत आहे। पहा, त्याच पद्धतीने बिलकुल हवा ठेवायची नाही आणि आपण असं छान छान रोल करून घेऊया। आत्ता हा जाड आहे तर एवढ्या जाड आपण वड्या चांगल्या लागत नाहीत, म्हणून असं मासवडीला जसा आकार देतो तसा आपण आकार देऊन हा छान पातळ करून घेत आहोत। 2 हाताच्या सपोर्टने आपण त्याला त्रिकोणी आकार देतोय। हा उघडला नाही पाहिजे। पहा, व्यवस्थित आपण करत आहोत। पहा, आणि छान माशासारखा त्रिकोणी आकार देतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला थापी वडी असे म्हणतात। आमच्याकडे कुठेही फिरायला वगैरे जाताना भाजीच्या ऐवजी ही वडी पण घेऊन जातात, पोळीबरोबर खातात, सजुरीबरोबर खातात। आमच्याकडे नववधू जेव्हा प्रथम आपल्या माहेरवरून सासरी येते तेव्हा ही वडी आणि सजुरी
अशी ही याची बुत्ती घेऊन घेते. अशी ही वडी ही सर्वांना खूप आवडते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जाणून बुजून तोंडाला चव येण्यासाठी, सर्दी वगैरे झालेली असते त्यावेळेला या वड्या आठवणीने करतात, एकमेकांकडे करून घेऊन जातात. पाहुण्यांकडे जाताना ही या वड्या आणि सजुऱ्या करून घेऊन जातात. तर अशा प्रकारे मी आणि जाऊबाई मिळून मी दोघींनी या थापी वड्या केलेल्या आहेत. आणि आता चाळणीला आपण तेलाचा हात लावून घेतला आहे आणि आता आपण या सुरीने कापून या वड्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण छान पातळ असा हा थापी वडीचा रोल करून घेतलेला आहे, त्रिकोणी असा. याचा हा असाच पारंपरिक आकार आहे. आणि आता आपण ह्या छान कापून घेत आहोत. पहा, सुरीने कापून घेऊया. हा आकार देणंच महत्त्वाचं आहे, कारण याला थोडासा वेळ लागतो. जाऊबाईसुद्धा आकार देत आहेत. पहा, छान. त्या फार फास्ट करत आहेत. खूप सुंदर. आणि आता आपण इथे हे कापून घेत आहोत सुरीने. पहा, व्यवस्थित. आपण याला खाली तेल लावल्यामुळे आपला आता हा रोल चिटकत नाही आणि आपण व्यवस्थित कापून घेत आहोत. सुरीला पण तेल लावून घेतलेलं आहे. आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण या वड्या काढून घ्यायच्या. खालून सुरीचा असं फिरवून घेतली, त्यामुळे पटकन सगळ्या वड्या व्यवस्थित निघालेल्या आहेत. पहा, खूप सुंदर अशा आपण कट करून घेतल्यात वड्या. तर आपली अशा प्रकारे आपली ही वडी तयार झालेली आहे. पहा, आणि आपण अशा पद्धतीनं सर्व वड्या कापून घेऊया. आणि अशा मी स्टीलच्या चाळणीमध्ये ह्या वड्या ठेवून घेत आहे. तशा पद्धतीने आपण सर्व वड्या छान कापून घेऊ. साईज ही आपल्याप्रमाणे आहे, बारीक छान वाटतात. आणि ह्या वड्या सर्व वड्या कापून झाल्यानंतर आपण ह्या वाफलवायला ठेवणार आहोत. आपण जसं अळूवडी वाफलवतो किंवा दुसऱ्या कुठल्याही वड्या वाफलवतो तशा आपण हे पाण्यावर वाफ करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ह्या थापी वड्या केलेल्या आहेत. बेसन पीठ आपलं घट्ट असणं गरजेचं असतं. पातळ बेसन पीठ झालं तर ह्या वड्या नीट कापल्या जात नाहीत. ह्याचीही विशेष काळजी घ्यावी, ही एक टीप आहे. आणि गरम मसाला, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण हे पण व्यवस्थित प्रमाणात असलं की ही वडी खूप छान चविष्ट होते, तोंडाला चव येते आणि खूप दिवस टिकते. महत्त्वाचं म्हणजे ही 8 दिवस बाहेरसुद्धा टिकते आणि फ्रीजमध्ये सुद्धा टिकते. तर हे प्रवासामध्ये पूर्वीच्या काळी अशी ही वडी करून घेऊन जायचे. तर आपण ह्या सर्व वड्या कापून घेऊया. खूप छान अशा वड्या झालेल्या आहेत आणि आपण ह्या सर्व वड्या कापून घेत आहोत. पहा, व्यवस्थित कापल्या जात आहेत. जाड ठेवायची नाही, जाड ठेवली तर एवढी खास लागत नाही, शिजत नाही व्यवस्थित. म्हणून आपण ही लांब करून पातळ करून घेत आहोत आणि कट करून घेत आहोत. पारंपरिक रेसिपी आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप करतात. आपण खाली स्टीलच्या चाळणीला तेल लावलं आणि त्याच्यामध्ये वड्या ठेवल्यात. गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, त्यावर ही स्टीलची चाळणी ठेवली आहे आणि त्यावर आपण ताट झाकून ठेवत आहोत. आणि हे 10 ते 12 मिनटं आपण वाफलवून घेणार आहोत. वाफलवताना पहिल्यांदा मोठ्या गॅसवर 10 मिनटं आणि नंतर बारीक गॅसवर 5 मिनटं असं हे वाफलवून घेतलं. आणि सुंदर अशा वड्या आपल्या वाफलवून झालेल्या आहेत. पहा, आपल्या वड्या ह्या छान वाफलेल्या अशासुद्धा खातात. आणि किंचित आपण तव्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यावर आपण ह्या शॅलो फ्राय करतोय. डीप फ्राय केल्या तरी छान लागतात, बाकरवडीसारख्याच लागतात. तशी ही वडी खूप सुंदर लागते चवीला. आणि ताटाच्या आपल्या डाव्या हाताला तोंडी लावणं म्हणून या वडीचा वापर होऊ शकतो. खूप सुंदर पदार्थ आहे. आता थोडा कमी होत चाललेला आहे, पण नक्की आठवणीने ह्या जुन्या रेसिपीज आपण केल्या पाहिजेत. याची आठवण आपल्याला असायला पाहिजे, आपल्याला सर्वांना आलं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ करण्याचा माझा हेतू. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आपली वडी छान शॅलो फ्राय करून झाली आहे. आपण ही डीप फ्राय पण करू शकतो. तुम्हीसुद्धा अशा प्रकारची ही थापी वडी करून पहा आणि कशी झाली ती मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू.